शिक्षक मित्रांनो नमस्कार. टीचिंग डिजिटली या मास्टर प्रोग्रामच्या विशेष व्हिडिओ सिरीजमध्ये मी भूषण कुलकर्णी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. चला तर मग सुरू करूया. या व्हिडिओमध्ये आपण संगणकीय यंत्रणेची कार्यप्रणाली विस्तृतपणे समजून घेणार आहोत. आता संगणकीय यंत्रणा कुठली तर आपला स्मार्टफोन, टॅब, त्याचबरोबर लॅपटॉप, डेस्कटॉप ह्या सगळ्या संगणकीय प्रणाली आहेत. कशावरून तर ज्या सिस्टममध्ये रॅमचा उल्लेख येतो, इंटरनल मेमरीचा उल्लेख येतो, ज्याच्यामध्ये आपण सॉफ्टवेअर इन्स्टॉल करू शकतो, ॲप्स इन्स्टॉल करू शकतो तर आणि त्या ॲप्सचा वापर करून आपण प्रत्यक्ष कार्य करू शकतो. अशा सर्व प्रणाली ज्या आहेत ह्या संगणकीकृत प्रणाली आहेत. तर या कशा काम करतात आणि यांचं बेसिक ऑपरेशनचं जे प्रिन्सिपल आहे ते कसं आहे हे आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. मित्रांनो सर्वप्रथम हे लक्षात घ्या की आपल्या सिस्टममध्ये, आपल्या फोनमध्ये, आपल्या टॅबमध्ये, लॅपटॉपमध्ये, डेस्कटॉपमध्ये नेमकं काय असतं. तर आता पहा इथे लक्षात येईल, ही डिझाईन नीट लक्षात घ्या, हा ब्लॉक डायग्राम नीट लक्षात घ्या. तुम्ही हे ऐकलंय, तुमच्या फोनला, तुमच्या टॅबला टच आहे, त्याच्यात माईक आहे, तुम्ही काही काही डिव्हायसेस बरोबर पेन येतो, कीबोर्ड येतो, माऊस येतो, कॅमेरा येतो. तर ह्या सगळ्यांना इथे इनपुट डिव्हायसेस म्हटलं जातं. त्याचबरोबर आउटपुटची स्क्रीन असते, डिस्प्ले, त्याच्यानंतर काय इतर आउटपुट डिव्हायसेस असतात जसं की स्पीकर असेल किंवा प्रिंटर असेल. तर या पद्धतीचे पण आउटपुट डिव्हायसेस जे आहेत तर या ठिकाणी आउटपुट डिव्हायसेस असतात. त्यानंतर रॅम असते आणि त्याचबरोबर इंटरनल मेमरी असते. पण एक गोष्टीबद्दल आपण कधीच चर्चा करत नाही, तो म्हणजे मायक्रोप्रोसेसर. हा जो मायक्रोप्रोसेसर आहे हाच आपल्या सिस्टमचा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. मायक्रोप्रोसेसर म्हणजे आपल्या सिस्टममधला ब्रेन आहे. याच्यावरच आपल्या फोनची, अँड्रॉइडचा टॅब असेल तर टॅबची, ॲपलचा टॅब असेल तर त्या टॅबची किंवा लॅपटॉपची किंवा डेस्कटॉपची जी कार्यक्षमता आहे, त्याचा कामाचा जो वेग आहे, किती प्रोग्राम्स तो एकाच वेळेस रन करू शकतो, किती अवघडातला अवघड टास्क असेल, हेवी लोड तो सहन करू शकतो, हे सगळं डिपेंड करतं या मायक्रोप्रोसेसरवरती. मायक्रोप्रोसेसरला CPU या शब्दाने पण ओळखतात, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. आता बरेच जण थोडेसे कन्फ्यूज होतात की कम्प्युटरचं जे डेस्कटॉप युनिट आहे, डेस्कटॉपमध्ये जे मोठं युनिट आहे त्याला बरेच जण CPU म्हणतात, पण त्याचा खरा टेक्निकल वर्ड जो आहे तो सिस्टम युनिट आहे. आणि त्याच्या आतला जो मायक्रोप्रोसेसर आहे, जो मेन पार्ट आहे, मुख्य पार्ट आहे, तो हा मायक्रोप्रोसेसर आहे. आता प्रत्यक्ष कार्य कसं चालतं, हा तर कम्प्युटरचा ब्रेन आहे, याच्यावरच कम्प्युटरची कार्यक्षमता आहे, वेग आहे, किती प्रोग्राम्स तो एकाच वेळेस हँडल करू शकतो ती कार्यक्षमता त्याच्यावरती आहे. तुमचं सिस्टम किती गरम होणार, चालत असताना किती गरम होतंय, तर ते सुद्धा या मायक्रोप्रोसेसरवरतीच अवलंबून आहे. तर मित्रांनो लक्षात घ्या, आपल्या लॅपटॉपमध्ये, डेस्कटॉपमध्ये सगळ्यात महत्त्वाची मेमरी असते ती म्हणजे इंटरनल मेमरी. ह्या इंटरनल मेमरीमध्येच त्याची दोन प्रकारचे सॉफ्टवेअर्स याच्यावरती इन्स्टॉल्ड असतात. एक म्हणजे ऑपरेटिंग सिस्टम आणि दुसरे असतात ॲप्स. ज्यावेळेस आपण आपल्या लॅपटॉपचा किंवा डेस्कटॉपचा किंवा फोनचा, टॅबचा स्विच ऑन करतो, म्हणजे आधी ते बंद आहेत, लक्षात घ्या, आधी ते बंद आहेत, आणि ज्यावेळेस आपण त्याचं स्विच ऑन करतो तर सर्वप्रथम ही जी OS आहे, ही OS या जागेवरची, ही OS या इंटरनल मेमरीमधून आधी ती स्टोर्ड कुठे असते, आपल्या इंटरनल मेमरीमध्ये. म्हणजे ही एक तर हार्ड डिस्कमध्ये असू शकते, तुमच्या SSD मध्ये असू शकते, किंवा M2 NVMe आता लेटेस्ट प्रकारची इंटरनल मेमरी आलेली आहे, याच्यामध्ये ही ऑपरेटिंग सिस्टम जी आहे ती इन्स्टॉल्ड असू शकते. तर लक्षात घ्या, आपण जर लॅपटॉप वापरत असू तर लॅपटॉप कदाचित तुमचा ॲपलचा असेल किंवा लिनक्स असू शकतो किंवा विंडोज असू शकतो. तर ही जी OS आहे, मग तुमच्या फोनमधली अँड्रॉइड असो किंवा लॅपटॉपची विंडोज असो, ही OS जसं आपण स्विच ऑन करू तसं ह्या प्रोसेसर मार्फत प्रोसेस करून ती रॅममध्ये लोड होते आणि काही वेळानंतर आपला फोन किंवा आपला लॅपटॉप वापरण्यास योग्य होतो. पहा लक्षात घ्या, जसं TV सुरू केल्यानंतर TV फटकन सुरू होतो. पूर्वीच्या काळचे TVचं बटन चालू केलं की चालू व्हायचं आणि डायरेक्ट काम सुरू करायचं. पूर्वीच्या काळचे टाईप रेकॉर्डर होते, स्विच ऑन केलं की लगेच गाणं वाजायला, जर त्याच्यात कॅसेट असेल, प्ले करून ठेवलेलं असेल तर ते डायरेक्ट गाणे वाजवायला सुरुवात करायचे. पण आता तसं होत नाही. आता सिस्टम्स ज्या आहेत
तर ज्या कम्प्युटराइज सिस्टम्स आहेत त्याला सुरू व्हायला वेळ लागतो. याचं कारणच काय? सर्वात पहिलं, ऑपरेटिंग सिस्टमचा प्रोग्राम जो आहे तो मायक्रोप्रोसेसर त्याच्यावरती प्रोसेसिंग करतो आणि त्याच्या थ्रू हा प्रोग्राम जो आहे तो रॅममध्ये लोड व्हायला सुरुवात होते. ज्या वेळेस लोडिंग याचं कम्प्लीट होतं त्यावेळेस आपल्या लॅपटॉपवरती कर्सर उपलब्ध होतो आणि आपला माऊस आणि कीबोर्ड आता ऑपरेशनमध्ये येतो. म्हणजे त्याच्या आधी तुम्ही किती बटन दाबले तरी त्या लॅपटॉपला, त्या डेस्कटॉपला काही फरक पडत नसतो. पण आता दाबल्यानंतर त्याला ते समजायला सुरुवात होते की तुम्ही तुमच्या लॅपटॉपमधून, कीबोर्डमधून काय इनपुट्स देत आहेत. आता याच्यानंतर आपल्याला साधा पेंटचा प्रोग्राम चालू करायचा. मला पेंटिंग करायचं आहे, मला चित्र काढायचे, तर काय करावं लागेल? आता पेंटचा प्रोग्राम आपल्याला सुरू करावा लागेल. हा पेंटचा प्रोग्राम असतो कुठे? इन्स्टॉल्ड असतो आपल्या इंटरनल मेमरीमध्ये. हा ज्यावेळेस आपण त्यावरती डबल क्लिक करून जेव्हा तो सुरू करतो त्याच्या बाबतीत सुद्धा हेच होतं. हा प्रोग्राम इथून प्रोसेसर थ्रू जातो आणि आता तो रॅममध्ये जातो. लक्षात घ्या, मायक्रोप्रोसेसरला रॅममध्ये असलेल्या डेटावरच काम करता येतं. सुरुवातीला तो डेटा प्रोसेसर थ्रू रॅममध्ये लोड होतो आणि एकदा रॅममध्ये लोड झाल्यानंतर प्रत्यक्ष आपण त्याच्यावरती काम करू शकतो. मग आता हे व्हॉट्सअप असेल, हे फेसबुक असेल, हे यूट्यूब असेल, कुठलंही ॲप्लिकेशन तुमच्या फोनमध्ये आहे, लक्षात घ्या ते इंटरनल मेमरीमधून ते तुमच्या रॅममध्ये जोपर्यंत येत नाही, रॅममध्ये लोड होत नाही, तोपर्यंत मायक्रोप्रोसेसरला त्यावर काम करता येत नाही आणि त्याशिवाय त्याचे आउटपुट्स आपल्याला दिसायला सुरुवात होत नाही किंवा त्याला इनपुटद्वारे त्याला ऑपरेट करता येत नाही. आता ही रॅम आणि तुमची इंटरनल मेमरी याच्यात नेमका फरक काय असतो? तर लक्षात घ्या, रॅन्डम ॲक्सेस मेमरी रॅम जी आहे ही प्रचंड वेगवान असते. मायक्रोप्रोसेसर तेवढ्या वेगाने त्यावरती काम करू शकतो. इंटरनल मेमरीचं वैशिष्ट्य असं असतं की इंटरनल मेमरी ही स्टोरेजनी मोठी असते पण तिचा वेग मात्र मंद असतो. तिचा वेग जो आहे तो कमी असतो. त्याच्यात डेटा टाकायला, त्याच्यातून डेटा काढायला, कॉपी करायला, ट्रान्सफर करायला इंटरनल मेमरीतून वेळ लागतो. पण प्रोसेसरला तेवढा वेळ देऊन काम करणं अशक्य असतं. प्रोसेसर कधीच इंटरनल मेमरीवरती डायरेक्ट काम करू शकत नाही. प्रोसेसर जे काम करत असतो तो रॅमवरती करत असतो. मग आता तुम्ही म्हणताल रॅम वाढवली तर आपल्या कम्प्युटरचा किंवा मोबाईलचा स्पीड वाढतो का? तर ते पण अर्धसत्य आहे. लक्षात घ्या, तुमची ही जी रॅम आहे ही रॅम भरायला सुरुवात झाली. इथून इथपर्यंत आपली रॅम आहे. त्यात स्विच ऑन केल्यानंतर ह्यातला जवळजवळ 60% भाग हा ओएसनीच भरला जातो. ओएस काय असते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. ऑपरेटिंग सिस्टमनी त्याचा 60 ते 70% भाग भरतो आणि त्यानंतर तुम्ही ॲप्स लोड करायला सुरुवात करतात. एक एक ॲप जे आहे ते जागा घ्यायला सुरुवात करते. आता या ठिकाणी जर तुमची रॅम पूर्ण भरली आणि त्यानंतर नवीन ॲप्लिकेशन तुम्ही सुरू करायला गेलात तर काय होईल? त्याला आधीच एखादं ॲप्लिकेशन काय करावं लागेल? ते पुन्हा इंटरनल मेमरीमध्ये ट्रान्सफर करावं लागेल त्याच्या एका विशिष्ट जागेवरती आणि नंतर तुमचं जे दुसरं ॲप्लिकेशन आहे ते तिथे घेऊन त्या जागेवरती त्याला टाकून मग आता मायक्रोप्रोसेसर त्याच्यावरती काम करू शकणार आहे. मग आता होतं काय? ह्या देवाणघेवाणीमध्ये वेळ लागायला सुरुवात होते. लक्षात येते? ज्या वेळेस तुमच्याकडे असलेली रॅम आपण सुरू करत असलेल्या प्रोग्रामच्या क्षमतेपेक्षा, त्याच्या रिक्वायरमेंटपेक्षा ती जर कमी पडत असेल, तुमचा मोबाईल असेल, लॅपटॉप असेल, डेस्कटॉप असेल, तो स्लो व्हायला सुरुवात होते. आता स्लो व्हायचे फक्त रॅम कमी पडते हा एवढा एकच कारण नाही, मायक्रोप्रोसेसर सुद्धा स्लो असू शकतो. तो जर जितका फास्ट असेल तेवढे प्रोसेसिंग फास्ट होईल, पण तो जर स्लो असेल तर तिथे सुद्धा काम तुमचं स्लो होणार आहे. पण आता लिमिटपेक्षा जर तुमची रॅम जास्त असेल, उदाहरणार्थ माझी रॅम आता डबल केली मी, पण ह्या डबल रॅममध्ये रॅमचं वाढवलेली आहे आणि या ठिकाणी माझं ऑलरेडी 70%च रॅम भरलेली, इथं 70% पर्यंतच भरली, खालचा भाग भरला गेलेला आहे, एवढा भाग भरलेला आहे आणि आता यापेक्षा जास्त रॅम असूनही काही उपयोग होणार नाही. म्हणजे लिमिटपेक्षा, गरजेपेक्षा जास्त रॅम असली म्हणून वेग वाढणार नाहीये, पण गरजेपेक्षा जर रॅम कमी पडली तर मात्र आपल्या सिस्टमचा वेग जो आहे तो मंदावणार आहे. आता जी काही कम्प्युटर सिस्टम असते, या कम्प्युटर सिस्टममध्ये मायक्रोप्रोसेसर जितका महत्वाचा आहे, तो ब्रेन म्हणून काम करतो, त्याच्यावरती सगळी प्रोसेसिंग अवलंबून असते. तो काम करत असताना जर गरम होत असेल, उष्णता बाहेर टाकत असेल, तर निश्चितच जी पॉवरची जो सप्लाय आहे, मग तो बॅटरीतून देत असो किंवा चार्जरमधून देत असो, तर हा कुठेतरी हर्ट होतो
आणि पॉवर कन्झम्पशन वाढून जातं किंवा बॅटरी जी आहे ती फार लवकर ड्रेन होते. म्हणजे मायक्रोप्रोसेसर पाहत असताना जे मायक्रोप्रोसेसर कमी हीट होतात मार्केटमध्ये त्या मायक्रोप्रोसेसरला किंमत जास्त असते. जे मायक्रोप्रोसेसर फास्ट काम करतात त्यांना किंमत मार्केटमध्ये जास्त असते. म्हणजे जे हायर एंडचे फोन्स असतात तर त्या हायर एंडचे फोन्स किंवा हायर एंडचे लॅपटॉप्स किंवा हायर एंडचे डेस्कटॉपमध्ये सगळ्यात महत्त्वाचं त्यांचा मायक्रोप्रोसेसर जो आहे तो स्ट्रॉंग असतो आणि त्याच्यावरच आपल्या कम्प्युटरची, आपल्या सिस्टमची, आपल्या मोबाईलची, टॅबची किंमत जी आहे ती याच्यावरतीच अवलंबून असते. आता याच्या जोडीला आणखी एक याचा एक साधीदार असतो, त्याचं नाव असतं ग्राफिकल प्रोसेसर किंवा ग्राफिक्स प्रोसेसर. याला GPU पण म्हणतात, ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट. हा काय करतो, व्हिडिओ रिलेटेड. आता व्हिडिओचं दिवस आहेत, पूर्वीचा काळ होता की त्यावेळेस व्हिडिओ फारसे वापरले जात नव्हते. मॅक्झिमम जे काम आहे ते टेक्स्च्युअल व्हायचं, टेक्स्टनी डेटा दिला जायचा. बँकिंग सेक्टरमध्ये टेक्स्टच जास्त वापरलं जातं. पण आता आपण एज्युकेशनमध्ये ज्याचा वापर करतोय तर आपल्याला व्हिडिओची गरज आहे, चित्रांची गरज आहे. तर या ठिकाणी ह्याचाच आणखी एक भाऊ आपण म्हणू शकतो जो आपल्याला आपल्या सिस्टममध्ये आपलं काम सोपं करण्यासाठी मदत करतो, तर त्याचं नाव GPU. हा GPU प्रत्येक मायक्रोप्रोसेसर बरोबर असतो, जो तो फोनचा असेल तर. आणि डेस्कटॉपचा असेल तर डेस्कटॉपमध्ये विथ प्रोसेसर GPU येतो किंवा त्याबरोबर जर नसेल येत तर आपल्याला ॲडिशनल ग्राफिक कार्ड्स टाकावं लागतं. आता तुम्ही हे पाहिलं असेल, शेअर मार्केटमध्ये जे डील करतात तर त्यांच्या कम्प्युटरला मल्टिपल स्क्रीन्स असतात. मग 4 स्क्रीनवरती ते एकाच वेळेस 4 वेगवेगळे आलेख जे आहे ते बघत असतात. 4 वेगवेगळे स्क्रीन, ज्याला डिस्प्ले म्हटलं जातं. हे जे 4 वेगवेगळे स्क्रीन आहेत याचा अर्थ 4 वेगवेगळे कम्प्युटर्स नाही आहेत. कम्प्युटर तिथं एकच असतो, फक्त त्याला मल्टिपल स्क्रीन जोडले जातात. मग आता हे मल्टिपल स्क्रीन जोडण्यासाठी आपल्याला ग्राफिक कार्ड लागतं. रेग्युलर डेस्कटॉपला तुम्ही मॅक्झिमम 2 डिस्प्ले जोडू शकतात. त्यापेक्षा जास्त डिस्प्ले तुम्हाला जर जोडायचे असतील तर या ठिकाणी तुम्हाला ग्राफिक कार्ड तुमच्या सिस्टममध्ये इन्स्टॉल करणं गरजेचं असतं. लॅपटॉपला मर्यादा असतात. लॅपटॉपला त्याचा स्वतःचा लॅपटॉपचा स्क्रीन, ॲडिशनली तुम्ही त्याचं जे काय HDMI पोर्ट असेल त्याला की ॲडिशनल तुम्ही मॉनिटर जोडू शकतात आणि USB-Cचा पोर्ट असेल तर त्यावर एखादा डिस्प्ले जोडू शकता. म्हणजे 3 डिस्प्लेच्या पुढे लॅपटॉपला जाता येत नाही. पण हेच डेस्कटॉपला तुम्ही ग्राफिक कार्ड ॲड करून किमान पुढचे 5 किंवा 6 डिस्प्ले ॲडिशनल 3 डिस्प्ले तुम्ही निश्चितच तुमच्या डेस्कटॉपला घेऊ शकणार आहात. तर लक्षात घ्या, आपली हार्ड डिस्क असेल, SSD असेल किंवा M2 असेल तर ह्याला म्हटलं जातं इंटरनल मेमरी, जी तुमच्या कम्प्युटरमध्ये, लॅपटॉपमध्ये सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्यासाठी, ऑपरेटिंग सिस्टम इन्स्टॉल करण्यासाठी वापरली जाते. आणि पण जेव्हा आपण स्विच ऑन करतो, स्विच ऑन केल्यानंतर हा डेटा रॅममध्ये जातो आणि रॅममध्ये असलेल्या डेटालाच मायक्रोप्रोसेसर प्रोसेस करू शकतो आणि त्याच्यावरतीच आपलं काम चालतं. जेव्हा आपण स्विच ऑफ करतो, स्विच ऑफ केल्यानंतर ह्या रॅममधला संपूर्ण डेटा पुसला जातो, रॅम पूर्णतः फ्रेश होते. आणि जेव्हा पुन्हा आपण स्विच ऑन करतो किंवा सिस्टम रिबूट करतो त्यावेळेस ह्या इंटरनल मेमरीमधला डेटा जो आहे तो डेटा पुन्हा नव्याने आपल्या रॅममध्ये भरला जातो. बरेच वेळा तुम्ही पाहिलं असेल, मोबाईल हँग झाला आहे, तुमचा लॅपटॉप हँग झाला आहे, डेस्कटॉप हँग झाला आहे, त्यावेळेस आपण स्विच ऑफ करतो. तर स्विच ऑफ केल्यानंतर होतं आहे काय की रॅम जी आहे ती पूर्णतः क्लीन होऊन जाते, कारण ही वोलाटाईल प्रकारची मेमरी असते. वेग फास्ट असतो, पण दुसरी महत्त्वाची गोष्ट ह्याच्यात डेटा परमनंट राहत नाही. स्विच ऑफ केल्यानंतर ह्यातला डेटा जो आहे तो पूर्णतः इरेज होतो. मग जेव्हा तुम्ही स्विच ऑन करताल पुन्हा नव्याने भरला जातो आणि एक फ्रेश सिस्टम जी आहे ती आपली या ठिकाणी चालू होते. तर मित्रांनो, याच्यामध्ये या प्रकारे सिस्टम युनिट तुम्ही बघितलं असेल. हे सिस्टम युनिट आहे, ह्याला सिस्टम युनिट म्हणा, CPU नाही. CPU जो असतो म्हणजेच मायक्रोप्रोसेसर, तो या फॅनच्या खाली असतो. येस, लक्षात घ्या, CPU गरम होतो, मायक्रोप्रोसेसर गरम होतो. मायक्रोप्रोसेसर गरम त्याला थंड ठेवण्यासाठी त्याच्यावरती हीटसिंक असते आणि हीटसिंकच्या वरती फॅन असतो. तुम्ही कुठलाही कम्प्युटर उघडून बघा, सिस्टम उघडून बघा, या पद्धतीचे चित्र तुम्हाला दिसेल. आणि त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला उभ्या पट्ट्या दिसतात ज्या तुमच्या सिस्टममध्ये लावलेल्या असतात. ह्या ज्या उभ्या पट्ट्या आहेत या रॅमच्या असतात. याला पॉवर देण्यासाठी एका बाजूला इथे पॉवर सप्लाय असतो आणि त्याचबरोबर याची जी हार्ड डिस्क असेल किंवा SSD असेल ती इथे या रॅकमध्ये, इथे या जागेवरती हार्ड डिस्क किंवा जी SSD आहे ती इथे बसवली जाते. M2 जी मेमरी असते
M2 NVMe ही जी मेमरी असते, इंटरनल प्रकारची मेमरी आहे, फास्ट प्रकारची मेमरी, ही मदरबोर्डवरती डायरेक्ट त्याचा स्लॉट असतो आणि ती डायरेक्ट मदरबोर्डवरती बसवली जाते. त्याच्यासाठी स्लॉट असणं गरजेचं असतं. आता प्रोसेसर जे आहेत ही सुरुवात कधीपासून झाली, तर प्रोसेसरला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली या काळामध्ये. 2 कॉम्पिटिटर्स होते जे एकमेकाला यांनी कॉम्पिट केलं. एक आहे इंटेल कंपनी आणि दुसरी आहे AMD कंपनी. इंटेल कंपनीने तिचा स्वतःचा पहिला मायक्रो प्रोसेसर मार्केटमध्ये लॉन्च केला, जो होता 1971 साली. आणि त्याच थोड्याशा कालावधीनंतर, कारण कम्प्युटर इंडस्ट्रीमध्ये हा एक ट्रेंड सुरू झाला की एकावर डिपेंड नको राहायला, म्हणून दुसऱ्या कंपनीला उभं केलं गेलं. तिचं नाव होतं AMD. आणि आज AMD जी आहे ती इंटेल आणि AMD हे 2 डेस्कटॉप प्रोसेसरमध्ये या 2 कंपन्या ज्या आहेत त्या स्ट्रॉंगली कॉम्पीट करतायत आणि मार्केटमध्ये आज त्यांचेच लॅपटॉप डेस्कटॉप जे आहेत ते मोस्टली वापरले जात आहेत. तर याच्यामध्ये इंटेल कंपनीकडे जर पाहिलं तर इंटेलचं त्याच्यानंतर 8085 आला, 8086 प्रोसेसर तो या पद्धतीने होता. त्याच्यानंतर 80286 माझी ज्यावेळेस मी सुरुवात केली, साधारणतः एक 97-98 साली ज्यावेळेस मी पहिला कम्प्युटर वापरायला सुरुवात केली, तर त्यावेळेस त्या कम्प्युटरला हाच प्रोसेसर होता, 80286. त्यानंतर इंटेलची पेंटियम सिरीज आली, सेलेरॉन नावाची सिरीज आली. त्यानंतर पेंटियमच्या सिरीजमध्ये तुम्ही ऐकलं असेल पेंटियम 1, पेंटियम 2, पेंटियम 3, पेंटियम 4 असे पेंटियमचे प्रोसेसर त्या काळामध्ये येऊन गेले. मधल्या काळामध्ये मग आता कोरची सिरीज सुरू झाली. कोर i3, कोर i5, कोर i7, कोर i9 यांचा जो सध्याचा जो लेटेस्ट प्रोसेसर आहे तो कोर i9 आणि त्यातल्या त्यात तो 14वा जनरेशन. नंतर त्यांनी जनरेशन सुरू केली, म्हणजे i3, i5, i7, i9 हे जरी नावं त्यांनी सेम ठेवले इंटेलनी, तरी दरवर्षी ते नवनव्या सिरीजमध्ये कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त प्रोसेसिंग पॉवर कशी देता येतील याचा हे विचार करतायत. तर आता याच्यामध्ये जशी इंटेल होती अगदी त्याच पद्धतीने या ठिकाणी AMD पण होती. AMDचा AM9080 हा पहिला प्रोसेसर मार्केटमध्ये आला, साल होतं 1975. त्याच्यानंतर AMDचे जे पुढचे सिरीज आल्यात, AMDचा 80286 हा 82 साली मार्केटला आलेला आहे. त्याच्यानंतर AMD K5K ची सिरीज सुरू झाली, त्याच्यामध्ये K5, K6, K7. त्याच्यानंतर ॲथलॉन आला, त्याच्यानंतर FX म्हणून त्यांचा प्रोसेसर आला आणि त्यानंतर रायझनची सिरीज सुरू झाली. रायझनच्या वेगवेगळ्या सिरीज आता आपण सध्या पाहतोय. रायझन 3000, 5000, 7000, त्याच्यानंतर 9000. आता सध्या रायझनची 9000ची जी सिरीज आहे ती लेटेस्ट आहे. हे आहेत मित्रांनो डेस्कटॉपचे प्रोसेसर, म्हणजे घरगुती वापरायचं असेल, गेमिंग करायचं असेल तर त्यासाठी हे ऑफिशियल वापरायसाठी जे आहेत हे प्रोसेसर आहेत. यांचे जे सर्व्हरसाठी जे प्रोसेसर असतात ते वेगळे असतात. AMDचे पण सर्व्हरचे प्रोसेसर वेगळे आहेत. झेनॉनसारखे प्रोसेसर जे आहेत ते प्रोसेसर सर्व्हरमध्ये मोठ्या मोठ्या सिस्टम्समध्ये हे वापरले जातात. हा विषय आपण पाहिला डेस्कटॉप प्रोसेसरच्या संदर्भात. तुमच्या स्मार्टफोनला प्रोसेसर असतो का? हा, येस असतो. आणि कोणत्या कोणत्या कंपन्या ह्या प्रोसेसर बनवतात? तर मोबाईल फोनमध्ये जे प्रोसेसर आले तर त्याची सुरुवात कधीपासून झाली? कारण अँड्रॉइड आलं तेव्हापासून मोबाईल फोन खऱ्या अर्थाने कम्प्युटराइज झाला, ज्याच्यामध्ये आपण सॉफ्टवेअर नव्याने इन्स्टॉल करू शकतो. तर HTC कंपनीचा ड्रीम T मोबाईल G1 2008 साली हा पहिला फोन होता आणि त्याच्यामध्ये जो प्रोसेसर होता असा चिपच्या रूपामध्ये असलेला तो होता Qualcomm MSM 7200A. हा प्रोसेसर टाकून हा पहिला फोन मार्केटमध्ये 2008 साली आला. आता मार्केटमध्ये ज्या कंपन्या आहेत, तुम्ही ChatGPTला विचारू शकता की मोबाईलच्या स्मार्टफोनसाठी जे बनवणारे जे मायक्रो प्रोसेसर आहेत त्यांच्या कंपन्या कोणत्या आहेत आणि त्या कुठल्या कुठल्या देशातल्या आहेत. तर Qualcomm नावाची कंपनी जी USA मध्ये आहे, ज्यांचे स्नॅपड्रॅगन ही सिरीज सध्या 6वं जनरेशन, 7वं जनरेशन, 8वं जनरेशन त्यांचं आहे. मीडियाटेक ही कंपनी आहे जी तैवानची आहे. त्याच्यानंतर त्यांची डायमेन्सिटी सिरीज आहे, हेलिओ सिरीज आहे, हेलिओ P सिरीज आहे. ॲपल ही USA बेस्ड कंपनी आहे, त्यांचं ॲपलची A सिरीज, A14, A15, A16, A17
आणि प्रो सिरीजचे प्रोसेसर सध्या मार्केटमध्ये उपलब्ध आहे. सॅमसंग ही साऊथ कोरियाची कंपनी आहे. तिचा एक्सिनॉस नावाचा प्रोसेसर आहे आणि एक्सिनॉस प्रोसेसरमध्ये एक्सिनॉस 1280, 1380, 2200, 2400 अशी त्यांची सिरीज सध्या चालू आहे. गुगल पण प्रोसेसर बनवते. USA ही कंपनी आहे आणि टेन्सॉर सिरीज त्यांची आहे. टेन्सॉर G1, G2, G3, G4. तुमच्या फोनमध्ये कुठला प्रोसेसर आहे हे ओळखा. युनी SoC ही चायनाची कंपनी आहे. टायजर म्हणून सिरीज त्यांची आहे. T606, 618, T700 ही त्यांची सिरीज आहे. NVIDIA पण आता प्रोसेसर बनवती आहे. त्यांचे लेगसी प्रोसेसर आहेत USA बेस. ते टेग्रा सिरीज त्यांची आहे, टेग्रा 2, टेग्रा 3. आणि Xiaomi पण आता प्रोसेसर बनवतीये. सर्ज सिरीज आहे त्यांची, चायनाची कंपनी, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. Xiaomi सर्ज 1, सर्जमध्ये सर्ज 1, सर्ज C1 अशी त्यांच्या वेगवेगळ्या सिरीज आहेत. तर फ्रेंड्स, ह्या आपल्या मोबाईल फोनमध्ये पण प्रोसेसर असतात. मोबाईल फोनच्या प्रोसेसरवरच मोबाईल फोनचा परफॉर्मन्स अवलंबून असतो, त्याची किंमत अवलंबून असते. तुम्ही मोबाईल फोन परचेस करायला जाताना आधी हे पहा की त्याचा मायक्रो प्रोसेसर कोणता आहे आणि दुसऱ्या फोनबरोबर जर कॉम्पीट करत असाल, त्याचं कम्पॅरिझन करत असाल, तर ह्याचा प्रोसेसर आणि ह्याच्या प्रोसेसरमध्ये नेमका काय फरक आहे. आणि मोस्टली ह्या गोष्टी आपल्यापासून हाईड केल्या जातात. आपल्याला कॅमेराचं मेगापिक्सल आणि रॅम या 2 गोष्टींवरतीच आणि स्क्रीनची साईज या 2 ते 3 गोष्टींवरतीच आपल्याला जास्त मार्केटमध्ये बोललं जातं आपल्याला घेताना. पण खऱ्या अर्थाने लक्ष देणं कशावरती गरजेचं आहे ते म्हणजे प्रोसेसरवरती लक्ष देणं गरजेचं आहे. आता भारतात प्रोसेसर बनतात का? भारत काही प्रोसेसर बनवतो का? हो, 100% बनवतो. पण हे प्रोसेसर फोनसाठी किंवा डेस्कटॉप लॅपटॉपसाठी बनत नाहीत. ह्याची थोडीशी वेगळी गरज आहे. शक्ती नावाचा प्रोसेसर आहे जो IIT मद्रासनी बनवला 2016 साली. संरक्षण आणि नेटवर्किंगमध्ये आपले प्रोसेसर जे आहे ते मुळात इंडस्ट्रीमध्ये किंवा संरक्षण क्षेत्रात किंवा ज्याला आपण सॅटेलाइट टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामध्ये हे वापरले जातात. याच्यामध्ये अजित नावाचा प्रोसेसर IIT बॉम्बेनी बनवला आहे. विक्रम नावाचा प्रोसेसर आहे तो इस्रोनी बनवलेला आहे. तेजा नावाचा प्रोसेसर आहे जो CDAC बनवतं. ध्रुव 64 ऐकलं असेल. त्याच्यानंतर AUM प्रोसेसर आहे जो CDAC बनवतं आणि परम प्रोसेसर जे आहे ते CDAC बनवतं. यांचे विविध टेक्नॉलॉजीज आहेत. वेगवेगळ्या लेवलला वेगवेगळ्या गरजेनुसार हे प्रोसेसर बनवले जातात आणि ते प्रोसेसर वेगवेगळ्या सिस्टममध्ये वापरले जातात. अजूनही स्मार्टफोन इंडस्ट्रीमध्ये किंवा डेस्कटॉप इंडस्ट्रीमध्ये, लॅपटॉप इंडस्ट्रीमध्ये भारतीय प्रोसेसर नाही आहेत. नजीकच्या काळामध्ये निश्चितच ह्या गोष्टींची आपण अपेक्षा करू की भारतसुद्धा डेस्कटॉप प्रोसेसर किंवा मोबाईल प्रोसेसरमध्ये उतरेल आणि निश्चितच आपल्या भारतीय बनावटीचे प्रोसेसर आपल्या सिस्टम्समध्ये आपल्याला पाहायला मिळतील. धन्यवाद.